नमस्कार. न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या जाहिरात दरवाढीचा मुद्दा तापला. संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार एकवटले. शासनाविरोधात धरणे आंदोलन. राज्यातील वृत्तपत्र उद्योगावर ओढवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार व वृत्तपत्र प्रतिनिधींनी एकत्र येत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. व्हॉइस ऑफ मीडिया संग्रामपूर तालुका यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असून पत्रकारांमध्ये शासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2011 पासून आजपर्यंत कागद, प्रिंटिंग मटेरियल, केमिकल्स, वीज, वाहतूक आणि मनुष्यबळ यांसारख्या खर्चामध्ये तब्बल 150% पर्यंत वाढ झाली आहे. मात्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिरात दरात कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नसल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. काही वृत्तपत्रे तर बंद पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असल्याची खंत पत्रकारांनी व्यक्त केली. वृत्तपत्रे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जातात. शासनाच्या योजना, निर्णय आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ही माध्यमे करत असतानाही शासनाकडून होणारे दुर्लक्ष गंभीर असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक वृत्तपत्रांना मोठा फटका बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पत्रकारांच्या ठोस मागण्या. सर्व वृत्तपत्रांना किमान 150% जाहिरात दरवाढ तात्काळ लागू करावी. ई-टेंडर व सर्व शासकीय जाहिराती पूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध कराव्यात. प्रत्येक शासकीय जाहिरातीसाठी किमान 200 आकार निश्चित करावा. जाहिरातींचे देयक 30 दिवसांत अदा करावे. विलंब झाल्यास व्याज द्यावे. सोशल मीडियावरील अवलंबित्व कमी करून वृत्तपत्रांना प्राधान्य द्यावे. पत्रकार व वृत्तपत्र संस्थांवरील अन्याय त्वरित थांबवावा. आता निर्णायक लढा. पत्रकारांनी सांगितले की यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही शासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संग्रामपूरसह जिल्ह्यातील विविध भागांत सुरू असलेल्या या आंदोलनाला नागरिकांचाही वाढता पाठिंबा मिळत आहे. आंदोलनात सहभागी प्रमुख पत्रकार. या आंदोलनात व्हॉइस ऑफ मीडिया संग्रामपूर तालुक्याचे अध्यक्ष मीर मकसूद अली, कार्याध्यक्ष दयालसिंग चव्हाण, सचिव सतेश वानखडे, तसेच प्रल्हाद दातार, भाऊ भोजने, प्रल्हाद सावतकर, नारायण सावतकर, सचिन पाटील, नंदू शिरसुले, अशोक आकोटकार, कैलास खोट्टे, सुमेध दामधर, रवींद्र दांडगे, नामदेवराव येऊतकार, सुनील मुकुंद, संतोष अगलावे, काशीनाथ मानकर, साबीर खान, प्रभू पारस्कर आणि युसुफ शेख आदी पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाला अंतिम इशारा. वृत्तपत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा हे आंदोलन राज्यव्यापी करून अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पत्रकार संघटनांनी दिला आहे. संग्रामपुरातून उठलेला हा आवाज आता संपूर्ण महाराष्ट्रात घुमण्याची शक्यता असून पत्रकारांच्या एकजुटीमुळे शासनावर दबाव वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. सक्षम न्यूज चॅनेल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामधर, संग्रामपूर.